जवळ येऊन देतो का? नाही जवळ नाही. कोणाला शिवून देत नाही मग त्याला एलर्जी तोंडाला करायची, हात लावायची, लांबूनच पाणी बिणी मारायचं. नंतर त्याला आणायला आम्ही पिकअप घेऊन गेलो. 13 जण आणायला गेलो. म्हणजे 13 जणांनी धरून आम्ही आणलाय, तेव्हा तू आलाय. नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे जुन्नर तालुक्यातील उमरज नंबर 2 मध्ये. प्रसिद्ध बैलगाडा मालक निखिल शेठ हांडे आज यांच्या दावणीला आलेलो आहे. यांच्या दावणीचा हा सलगर जातीचा वळवी हा अतिशय लहानपणापासून यांनी घेतलेला सलगर वरनं. आज आपण त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. आता जवळपास त्याच्या 1200 प्लस गाया रेतन केलेल्या आहे त्यांनी. गरम जातीचा आहे, जवळ कुणाला चिवून देत नाही तो, मालकाला पण जवळ देत नाही. आणि आपल्या भागामध्ये आहे ना, पुणे जिल्ह्यामध्ये सहसा सलगर जातीचे वळवू बघायला भेटत नाही. जर गाडा मालक जर गाया वगैरे असेल, शेतकऱ्यांक गाया असेल तर नक्की या वळूकडं, कारण अतिशय सुंदर असा हा वळू आहे, गरम असा वळू आहे. आपण याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. तर चला दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव निखिल रामदास हांडे, राहणार उमरज, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. काय वळूचं नाव आपल्या? आपल्या ओळीचं नाव वादळ. पूर्ण झाली ती खरेदी? हा सलगर मधून घेतला होता आपण. कधी घेतलेला तुम्ही? तो 2021 साली घेतला. 2021 साली. हा केवढा होता तेव्हा घेतला त्यावेळेस? त्यावेळेस 5.5 महिन्याचा. मग वळूसाठी घेतला होता का तुम्ही, कशासाठी घेतला? नाही, गाड्या क्षेत्रासाठीच घेतला होता. नंतर ज्यावेळेस बंदीच होती, ज्यावेळेस बैल वरती गेला का त्यावेळेस तळी बैल नव्हती, त्याच्यामुळे बैल 15-20 किलोमीटर लांब पडला. पकडण्यात ते एका बोराला थोडं मारलं त्यांनी, तर पळवायचा आम्ही बंद केला. त्याच्यानंतर 6-1 महिन्यांनी आमच्या जोडीदारांच्या 2-3 गाया लावल्या. त्याच्यात चांगली पैदास पडलं, मग आम्ही त्या क्षेत्रातच चालू केलं, वळू क्षेत्रात. तिकडे तुम्ही कसं बाजाराला गेलते का घरगुती गेलते? नाही, घरगुती. आम्ही पहिले 4 दिवस मोटरसायकल गेलो होतो. तिथून पहिले सांगोल्याला गेलतो, 2 दिवस सांगोल्यात आणि 2 दिवस सलगर मध्ये गेलो. आमचे मित्र होते 2-3 इथं, गोरख डवळे, निगोजचे, देऊचे 1-2 जण होते. आम्ही गेलो होतो. कुणाची पैदास आहे तिकडे? काय त्या नागवाकड्या गाज्याची पैदास. नागवाकडा गजा त्याची पैदास आहे का? हा, ते राजू निंबाळकर त्यांनी घेऊन गेलता. रवी मासाळकर म्हणून त्यांच्या गायांमधला आहे तो. त्यांची गाय सुद्धा आता नामांकित आहे. त्याची नंतरची कालवड झालेली त्या गायला योगेश महाराज बारी त्यांनी कालवड घेतली. योगेश महाराजांनी कालवड घेतली. त्याच्यानंतरची काय बैलाची खास वैशिष्ट्य? बैलाच खास वैशिष्ट्य म्हणजे लय गरम बैल, चपळ पण गरम पण. बैलाला आजार पण आतापर्यंत इंजेक्शन नाही, काय नाही. दुसऱ्या वेळा शिंग केल्यात फक्त. गरम बैलाला आजार पण नाही, काय नाही. खायला पण काही पण खाणार, असं काही विषय नाही. असं जवळ येऊन देतो का? नाही, जवळ नाही. कोणाला शिवून देत नाही.
मग त्याला एलर्जी तोंडाला करायची, हात लावायची, लांबूनच पाणी बिणी मारायचं, जवळ नाही तरी. आतापर्यंत किती गायांचे रेतन वगैरे झाले काय? आतापर्यंत 1200 गाय आपण रेतन केले. 1200. हा. कशा आहे त्याच्या पायद्याच वगैरे काय? पैदाशी चांगले आहे. काळ्या मारे झाली, काही शक्यत झाली चांगली. म्हणजे वासर विसर पळतात का? पळतात. नॉर्मल गायला सुद्धा नामांकित चांगली वासरं झाली. किती रुपयाला घेतला होता तुम्ही? हा पण 72,000 रुपयाला घेतला बच्चावर. नंतर त्याला आणायला आम्ही पिकअप घेऊन गेलो, 13 जण आणायला गेलो. म्हणजे 13 जणांनी धरून आम्ही आणलाय, तेव्हा तो आलाय. तिथं पकडून देत हा, नव्हता? पकडून नव्हतं घेत, लय अवघड. किती लावले होते कासर वगैरे? कासरी 4 कासरी होती त्यावेळेस. 4 कासर लावले. हा, ते त्यांच्या जीवाचाच विचार नाही करते, माणसाच्या तर जाऊन द्या, त्यांच्या जीवाचा विचार नाही करते. सलगर आपल्या इकडून तिकडे जातात ना आणायला लोक. हा, माझ्या क्षेत्रात. पण आता इकडे पायदशीसाठी येत असून मागणी तुम्हाला. हा, भरपूर लांब पार मावळ बिवळ सगळ्या पट्ट्यातून गाय येतात. खेड मावळ बिवळ, मावळ मधून विश्वास करून यांची गाय आली होती. विश्वास केला. हा, गाभणी आता ती गाय. आपल्या इकडे आहे का या पट्ट्यामध्ये सलगर जातीचं कुठं? हा, आहेत 1-2 आहेत. 1-2 आहे ना? आता इथं जेवढ्या गाय आल्या होत्या त्याच्यातल्या काही वासर गाड्यासाठी कोणती कोणती पळतात म्हणजे कुठं कुठं? गाड्यासाठी आता इथं मोनिकाचं मध्ये चैतन्य पटोळ त्यांच्याकडे एक वासरू आहे. आता दुकानात 6-7 गाड्या झालेली आहे चांगली. अजून आताशी वर्षभरात वासरू झाली. परत इथं आमचे प्रसाद चौधरी, प्रसाद हांडे म्हणून आहे, त्यांनी एक वासरू घेतलं होतं, कमी किमतीत घेतलं होतं वासरू. आता नामांकित विकास नायकडे त्यांच्या बारी पडून कांड्या बिंड्या पळत असते. कांड्यावर त्याचे जवळजवळ 25 गाठ झाली. आणि इथं दुसरं आहे ते जवळच अक्षय नलावडे म्हणून बाग आहे, त्यांचे एक कांड्या मस्त काळं मार वासरू. परत आळे फाट्याला सोमा चौगुले म्हणून आहे, त्यांच्याकडे एक वासरू होतं, ते लंपीने मारलं. ते एक वासरू गुरु म्हणून नामांकित होतं. गिरवलीला एक वासरू होतं, ते वासरू उच्चांकी चांगल्या किमतीत विकले गेले, चांगले दर भेटले. काळे मोरे गुल गाई कशी पण असते, गाय नॉर्मल गाय असते तरी वासरू डबल हाडाचं वासरू तयार होते. आणि गुलाब पहिल्यापासूनच अंगावचे येतं वासरू, गरम तयार होते. काय त्याचा डाएट वगैरे काय? डाएट त्याला काही जास्त काही नाही, मका वाढ आहे, शेंगदाणा पेंड आणि गव्हाचं पीठ गोळ करून देत असं, बाकी काय जास्त. आता गाय जर घेऊन जर यायचं असं आपल्याकडे तर तुमचा संपर्क वगैरे कसा? संपर्क माझा नंबर 96 65 66 23 48. आणि इथं येण्यासाठी कोण यायचं कसं उमरज मध्ये? इथं नारंगावरून आल्यावर पिंपळवाडी मधून इकडे यायचं. इकडे बेल्यावरून संगमनेर फाट्यातून आल्या फाट्यामधून इकडे 15 किलोमीटर आहे. ओतूर वरून आल्यावर इथं खामुंडी मधून इकडे यावं. तिथं तुम्हाला कोणी ऍड्रेस दिलता ना गजाचा? गजाचा नाही, ते राजू निंबाळकर म्हणून तिथे एजंटच आहे. हा. ते आपल्याला गाय सगळे घेऊन आमचे मित्र आहे निगोजचे गोरख डवळे, गाड्या मालक गेले चांगले ये जुपणी वाद्य साधू मामा काळोखे यांचे जुपणी वाद्य यांना घेऊन आम्ही गेलो होतो. सांगोल्यात गेलो तो, सांगोल्यातून आम्ही गंभीर बाबा म्हणून एक होते आमच्या ओळखीचे, त्याने आम्हाला ते सलीगर मध्ये नेलं होतं. तिथं आम्ही पाहिला होता. पाहिला आम्ही तिथं आदल्या दिवशी आम्हाला तो कमी किमतीत भेटत होता, थोडासा 7-8 हजार रुपयांनी कमीत भेटत होता. आम्ही म्हटलं थांबू थोड्या वेळ, दुसऱ्या दिवशी बघू. रात्री पप्पू खांडे बराडे यांनी तो बैल मागितला. त्याने मागितला आम्हाला मालक दुसऱ्या दिवशी देईना वासरू. आम्ही पार मग त्यांच्या मागच लागून मग तो शेवटी व्यवहार केला आणि वासरू घेऊन. तुम्ही बघितला का गजाला तिथं? हो, गाजाला बघितलं. कसं आहे ते? त्यांच्या लय भारी शरीर एसटीन, ते लय भारी बाई तिथं सलगरी मध्ये ज्याला गाया बिया पाहिजे ना, बैल पाहिजे ना, त्यांनी एकदा आवर्जून सलगरी मध्ये जावा, बघावं कशी जनावर आहे काय, लय भारी. आपल्या इकडे आलतं का गाय वगैरे? हा, गाय वगैरे आलतं का इकडे कोणत्या सलगर मधल्या? नाही, सलगर मधल्या नाही, किल्लार सलगर मधले आता आम्हाला घ्यायचे. अजून गोठ्याचं काम झालं तर मग आम्ही आणणार आहे, कालवडी आणणार आहे, त्याची तयार करणार आहे. आता मग इथं घरी आहे कसं काय असं नियोजन याचं? घरी गाई लावायला आल्या दोघं तसं नॉर्मली बांधूनच असतो, कधीतरी चालवायला बेलवायला नाही तर मग एक डाव्यावर असं एक अंगाव कासरा देतो टाकून, सिंगल डाव्याने राहतो फार. याच्या जवळ जाणेच नाही ना कोणी? नाही जवळ नाही, तू कोणाला येऊ नाही देत नाही काही. मीच 2 वेळा वाचलोय त्याच्याकडून. आताच पैदाशी झालेत याच्या टाईप मध्ये झालेत का?
हा याच्या टाईप सफेद गायला सुद्धा चांगली काळी मोरी वासरे झाली. काळी मोरी डार्क काळी मोरी झाली. याच्यापेक्षा पुढचीच पायदास टाकतो भारी टाकतो याच्यापेक्षा. पैदास कसे काय वळले आता मग बैलगाड्यात? नाही आता बैल होता बैलगाड्या जातो सोपा नाही. माझ्या 2-3 बैल आहेत अजून, पण ते गाड्याचे काय आता 2 बैल कांड्यावर पळायचे. एक वासरू चांगलं कांड्यावर आणि एक बैल आहे चांगला. आणि आम्हाला निघोतचा बैलगाडीचा नादी पायवारी जाता आणि बैलगाडी घेऊन जातो त्यासाठी म्हटलं होतं. नंतर त्याला बैलगाडीला चालू करायचं. बैलगाडीला आम्ही ट्राय केला 2-3 बैल. त्याच्यात एक चांगला गुण आहे फक्त जो टेकावलं तर तो मग मारित नाही सहसा कोणाला. पण ते आज बैल थोड्या वेळ 2-3 किलोमीटर चालवलं आणि 2 मिनिटं उभं केला की बैल जुकट विकट मोडून टाकेल. त्याच्यामुळे मग तो त्या याच्यातून बंद केला आम्ही बैलगाडीसाठी. हौसासाठी ठेवला होता. मग नंतर या क्षेत्रात आम्ही चालू केला. मागितलं असं का नाही मागितलं? चांगली मागणी झाली होती. बोलायचे रावसाहेब मेटकरी अशी भरपूर वळू आली. ती काढल्याच भागात परत मागत होती. आपण परत म्हटलं अशी वस्तू आपल्या दारातून गेलो परत आपल्यालाच घेता येणार नाही. आता अशी कंडिशन आहे. सरगर मध्ये जाऊन सुद्धा 1,00,000-2 लाख रुपये देऊन सुद्धा अशी वासर चांगली भेटती नाही. मग आपणच देऊन काय करायचं, मग घरीच वासर तयार करायचे असे हे केले. 2-3 गावठी गाय तयार केलेत. त्यांच्यापासूनच आता पैदास घरी करणार. किती वय असं याचं आता? याचा आता 5 वर्ष होती. याच्या सप्टेंबर मध्ये आपण आणलं होतं. सप्टेंबर मध्ये 5 वर्ष होती. दाताला आता कडदात करतो. मित्रांनो ही आहे वादळची पैदास आणि अतिशय गरम रक्ताचं वासरू आहे आणि कांड्यावर पळते घाटात. सलगरचं जो वादळ आहे आपण मुलाखत घेतली ना त्याची पैदास आहे. लय गरम वासरू आहे. त्याची पैदास झालेली कांड्यावरती 22-23 गाठ झाली. 1 नंबर मध्ये भारी होती. आपण त्याची माहिती घेतोय. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव प्रसाद भरत कांडे. वादळची पैदास आहे का? हा वादळची पैदास. काय नाही वासरू? नखऱ्या. किती महिन्याचा आता? आता 12 महिने वर्षाचं पूर्ण झालं. वर्षाचा? हो. केलं का रिहर्सल वगैरे स्टार्ट केली का? हा रेसल त्याच्या आता या सीझनला 4-5-6 महिन्यात 25-26 गाठ झाली. 25-26 झाले? हो. कोणाबरोबर पळाला काय? स्टार्टिंगला आपण घरच्याच बारीत झुकला होता. नंतर गणेश शेट्टनपुरे यांच्या बारीत पळाला. परत विकास नायकोडी कांड्यावर कांड्यावर पळत. कांड्यावर वादळचा रिझल्ट कसा वाटला काय? वादळचा रिझल्ट क्वालिटीचे गरम रक्ताचे वासरू गरम रक्ताचं राहतं आणि चपळ राहतं वासरू. आपली किल्लार गाय होती? खिल्लार गाय होती. गायला दूध कमी असल्यामुळं वासराचं बाळस गेल्यामुळे ना वासराला दूध नाही भेटलं. त्यामुळे वासरू थोडस नाही का कमकुत राहिलं. तर मित्रांनो ही पण वादळची पैदास आहे. याचं नाव कृष्ण आहे. याची पण आपण माहिती घेतो या व्हिडिओच्या माध्यमातून. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. माझं नाव अक्षय लोणालावडे. उमरेच. काय नाव वासराचं? कृष्णा. पैदास कोणाची? हे निखिल हांडे नाही सरपंच त्यांच्या वादळची पैदास आहे. आपली गाय पूर्ण सफेद आहे. सफेद गायला अशी पैदास झालेली. पैदास एकदम अग्रेसिव्ह आहे नाही का. राग बीक सेम बैलाचीच प्रतिकृती उतरलेली वादळची. आणि तो कृष्ण जन्माष्टमी झाल्यामुळे त्याचं नाव कृष्णा ठेवलं. आता 16 तारखेला वर्षाचा वासरू होईल. आता कोणत्या वासरांबरोबर पळावला? वासरांची आता नावं नाही माहित पण बरेच 15 गाठ झालेत बरेच झाले ना. 3 महिन्याचा असल्यापासून आपण त्याला. पळ वगैरे कशी वासराचे? पळ 1 नंबर आहे. 2 खांदी पळतो. जो पहिला थोडा नाही का हे असा रेड्यावानी करतो. एकदा झोपल्यावर मग काय नाही तो त्याचं काम करतो परफेक्ट. राग आहे का वासराला? लई राग बैलावानी सेम बैलाचं हे. ते आता उगाच आम्ही काल परवा येसन घातल्यामुळं थोडा शांत झाला. नाही तर तो असं धरून मिरून देत नाही अजिबात. जवळ तर आम्ही लांब लांब कासऱ्यांवर त्याला नाही का धरायला लागतो. गाय नेल्यावरती कसं वाटलं वादळ का पाहून? वादळ पहिल्यापासूनच चर्चेत आहे त्याच्या आणि कायम नाही का आवड असल्यामुळे वाटायचं का वादळ सारखी पैदास झाली पाहिजे. पण बैल पूर्ण अग्रेसिव्ह आहे एकदम. आमच्या पट्ट्यात टॉपचा बैल आहे त्याच्यामुळं काही विशेष नाही म्हणलं भरायची. त्याच्या आधी एकदा भरलं होतं तेव्हा सेम असंच वासरू झालं होतं. ते पण एकदम चांगलं होतं. आता परत गाय गाभण आहे का? हो गाय यांच्याकडूनच लावलेली आहे. गाय 5 महिन्याची गाभण. खिल्लार मध्ये घ्यायची आहे? हो खिल्लार मध्ये पूर्ण व्हाईट आहे गाय. बैलाचे गुण आहे म्हणजे याच्यामध्ये? हा 100% बैलाचे गुण उतरले जसंच्या तसं फार एकदम. कलर बिलर
वासरू मग मागत असेल बरीच जण मग तुम्हाला. वासरू मस्त लय जणांचे फोन यायचे, आपल्याला काही द्यायचं नव्हतं त्याच्यामुळे नाही. वासरू बऱ्याच किमतीला मागितले. हा ना. घरी कसं आहे त्याचा घरी थोडा शांत आहे एकदम, काही असं जास्त हे नाही करीत. मित्रांनो, आता वादळची ही एक पैदास आहे. 12 महिन्याचं वासरू आहे. लय गरम वासरू आहे सलगर मध्ये. याची पण आपण माहिती घेणार आहे. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव चैतन्य विनायक पडवळ, ओतूर. वासराचं नाव काय? हरी. पैदास कोणाची काय? पैदास सरपंचांकडे वळू आहे सलगरी वादळ, त्याचीच पैदास आहे. किती महिन्याचा आता? तो आता 12 महिन्याचा आहे. आपल्याकडे खिल्लार गाई होती का? हो, खिल्लार गाई आहे. वळूची माहिती कशी काय कळली तुम्हाला? वळू म्हणजे तसा आम्ही बंदीत घेतला होता तो, म्हणजे आम्ही पहिल्यापासून मित्रच आहे. त्यांनी बंदीत घेतला होता शर्यतीसाठी, पण तो थोडासा गरम असल्यामुळं ते जरा प्रॉब्लेम होतो दुपायला याला त्याला वर पकडायला, म्हणून तो ब्रिडिंग साठी चालू केला त्यांनी. मग तेव्हापासून मग पैदाशी चांगल्या पडत गेल्या त्याच्या. तसा ज्या म्हणजे जवळजवळ सगळ्याच पैदाशी त्याच्या शर्यत क्षेत्रात टॉपलाच पळतात ते. वळू बघितला आम्ही. वळू चांगलाच गरम आहे नाही का? हा, भरपूर गरम. वासरू कसं आहे मग? वासरू पण गरमच आहे. ते आता झुपून झुपून थोडस आले हातावर, नाहीतर मग पहिलं म्हणजे गरमच होतं जास्त. तुम्ही कसं केलं म्हणजे त्याची रिहर्सल कशी घेतली काय? रिहर्सल नाही त्याला, म्हणजे भरघाटच चालू केली. पहिले रिहर्सल नाही दिली अशी काही, डायरेक्ट घाटच चालू केलं. जुकाटात घेतला त्याला? जुकाटात. कोणत्या खांदी घेतला त्याला? तो डावीलाच पहिला झुपला तसा डावीलाच पळतोय. किती गाठ झाली असं आता त्याची पळा? त्याचे आता 4-5 घाट झाले. आपण जास्त दाट नाही झुपला ना, अजून बारीक आहे. हा. महिन्याने झुपला बरोबर. काय वासराची खासियत काय आता या? खासियत म्हणजे आता सलगरीच आहे तो थोडक्यात. तो आता गरमच आहे जास्त, आणि बाकी काय शरीर यष्टीला पण चांगलं आहे. असं म्हणजे सगळं जिथल्या तिथं आहे. असं पाठ छाती आहे वासराला चांगली, चौकी, फाउंडेशन पण चांगले आहे वासराला. सलगर जातीची वासर सध्या बघायला भेटत नाही आपल्या इकडं पुण्यामध्ये जास्त. हा, मागणी वगैरे येत असेल याला? मागणी तशी पहिल्याच घाटाला झाली होती, पण आता आपण देत नाही. म्हणजे आपण विकत नाही वासर, म्हणजे घरी लागतच ना, गाडा पळवायला लागतं, पोरांची हौस असती, त्याच्यामुळे विकत नाही आपण. वळू बद्दल काय सांगसा ना अजून? वळूला आता सध्याला म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पुणे जिल्ह्यात तरी टॉपचाच वळू आहे. कारण पैदाशी म्हणजे जी पैदाशी आहे ना ती सगळी पळालेलीच 100% रिझल्ट वळूचा. आणि कालवड सुद्धा आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो, ती त्याचीच बहिणी, म्हणजे पहिल्या इथंची, हा दुसऱ्या इथंच आहे ना. त्याच्याकडूनच हे केलं? हा, त्याच्याकडूनच आहे. वादळचीच पैदास आहे ती पण. ही पण वादळची पैदास आहे? हा, ही वादळची पैदास आहे. किती महिन्याची काय? ती आता 2-2.5 वर्षाची झाली. 2.5 वर्षाची झाली का? कशी आहे कालवड काय? कालवड आता तुम्ही पाहिली, आता गरमच. आता ती जरा बांधली, शांत केली. कालवड गरम आहे खूप. तिची आई ती आहे ना माग? हा, ती हरीची आणि हिची.